हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण मेथड ऑफ इन्व्हर्जनची काही एक्झाम्पल्स बघितली. 2 व्हेरिएबलमधलं एक्झाम्पल बघितलं, 3 व्हेरिएबलमधलं एक्झाम्पल बघितलं. दिस इज अ थेरॉटिकल प्रॉब्लेम. 4 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे हा. 4 मार्क्सला विचारला जातो मेथड ऑफ इन्व्हर्जननी सिस्टीम ऑफ सोल्युशन काढणे, म्हणजेच नंबर ऑफ अननोन्स काढणे. बघा एक्झाम्पल काय आहे बघा. इफ 3 नंबर्स आर ॲडेड, 3 numbers are added, their sum is 2. Their sum is 2. Suppose these 3 numbers are x, y and z. Suppose these 3 numbers are x, y and z. And we have to add this number, that is x plus y plus z. And its addition is 2. म्हणजे x plus y plus z is equal to 12. If 2 times the second number that is y, it's 2 times, that is 2y, is subtracted from the sum of first and third. This 2y is subtracted from the sum of first and third. हे x आणि z ची ॲडिशन करून त्यातून 2y जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला किती मिळतोय? 8. दिस इज आवर सेकंड इक्वेशन. And what is third equation? If 3 times the first number, that is 3x, is added to the sum of second and third, second means y, third means z, is equal to 4. म्हणजे 3 इक्वेशन्स आपल्याला याच्यामध्ये ऑलरेडी दिलेली आहेत. याच्यावरून आपल्याला x y z, देन वी हॅव टू फाइंड दीज 3 नंबर्स. आपल्याला हे x y z हे 3 नंबर्स काढायचे आहेत युजिंग मॅट्रायसिस. मॅट्रायसिस म्हणजेच युजिंग इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथडने आपल्याला हे काढायचे. तर सुरुवातीला तुम्ही लिहिणार इथं suppose these 3 numbers are x, y and z. Then by given information ते 3 इक्वेशन्स येतील आपल्याला. ते 3 इक्वेशन्स तुम्ही लिहा आणि त्यानंतर आपण सोल्युशनला कंटिन्यू करू. आपल्या बोर्डवरती जागा थोडीशी लिमिटेड आहे, त्यामुळे हे डायरेक्ट मी आता लिहिणार आहे इक्वेशन. बघा आपल्याला इक्वेशन्स काय काय मिळाले बघा. x plus y plus z is equal to 2. सेकंड इक्वेशन आपल्याला काय मिळालं? x रिअरेंज करते हे इक्वेशन. x minus 2y plus z is equal to 8. आणि थर्ड इक्वेशन असेल आपलं 3x plus y plus z is equal to 4. आता हे 3 इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इट्स मॅट्रिक्स फॉर्म मेथड आपली ठरलेली पर्टिक्युलर मेथड आहे, त्या स्टेपने जायचं. इट्स मॅट्रिक्स फॉर्म इज ax is equal to b फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. 1 1 1 1 minus 2 1 3 1 1. x येईल x y z आणि आपला b येईल 2 8 and 4. 2 8 and 4. Then मॅट्रिक्स फॉर्म मध्ये झाल्यानंतर प्री मल्टिप्लाय बाय a inverse. So a inverse ax is equal to a inverse b. A inverse into a, that is I into x, that is x. X is equal to a inverse b. This is equation number 1. आता आपल्याला a inverse आधी काढला पाहिजे. To find a inverse, determinant of a काढून घेऊया आधी. determinant of a is equal to a determinant लिहिला 1 1 1 1 minus 2 1 3 1 1. determinant of a. determinant of a ची व्हॅल्यू काढून घेऊया. 1 into bracket हे आले -2 आणि हे आले -1, that is -3. then -1 into bracket हे आले 1 आणि हे आले -3. 1 आणि -3 म्हणजेच -2. त्यानंतर +1 into bracket हे आले 1 आणि हे आले +6, that is 7. म्हणजे -3 +2 आणि +7 which is equal to हे आले 9 9 on 3 that is equal to 6. -3 +2 7
सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 6. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. नाउ वी हॅव टू फाइंड मायनस. मायनस काढूया आणि कोफॅक्टर काढूया. मायनस म्हणजे आपले काय येतील बघा, M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32 आणि M33. त्यानंतर कोफॅक्टर्स काय येतील, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हे आले कोफॅक्टर्स. मायनर कोफॅक्टर्स काढून घेऊया. मायनर M11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट केला, -2 -1 which is equal to -3. Then second first row second column हे 1 आलं, 1 -3 that is -2. M12 ची व्हॅल्यू आली -2. त्यानंतर M13 हे 1 आणि हे -6 होईल, 1 + 6 that is 7. Now second row first column 1 - 1 that is 0. Second row second column 1 - 3 that is -2. Second row third column eliminate केला, 1 - 3 that is -2 again. 1 - 3 -2. इथे पण 1 - 3 -1. त्यानंतर M31 थर्ड आणि फर्स्ट एलिमिनेट केला that is 1 + 2 3. थर्ड आणि सेकंड हे 1 1 0 आले आणि 3 3 केला, हे आलं -2 आणि हे -1 that is -3. -2 -1 -3. हे झाले मायनस. कोफॅक्टर्स कसे घ्यायचे, ॲडिशन जिथं ऑड येईल, ॲडिशन जिथं ऑड येईल त्याचे साइन चेंज करायचे. म्हणजे हे झालं -3 आहे असं तर +3, 7 हे 0 राहील, -2 ते +2, हे 3 तसंच राहील, 0 -3. हे तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय कसं घ्यायचं ते. याची ॲडिशन जिथं ऑड येते तेवढ्याची फक्त साइन चेंज करायचे आणि इकडे लिहायचं, बाकीचं सगळं आहे तसं लिहायचं. दॅट इज मायनर झाले, कोफॅक्टर झाले. याच्यावरून मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज -3 2 7 0 -2 2 3 0 -3 2 7 0 -2 2 3 0 -3. हे झालं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याच्यावरून ॲडजॉइंट ऑफ ए, ॲडजॉइंट ऑफ ए काय मिळालं, ट्रान्सपोज. म्हणजे -3 2 7 0 -2 2 3 0 -3. दिस इज ट्रान्सपोज. हा झाला ॲडजॉइंट ऑफ एचा ट्रान्सपोज. ॲडजॉइंट ऑफ ए मिळाला, याच्यावरून इन्व्हर्स काढायचं आपल्याला. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, बरोबर का, इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो 1/6 and what is adjoint, -3 0 3 2 -2 0 7 2 -3. हा झाला ॲडजॉइंट ऑफ ए. ए इन्व्हर्स झाला. ए इन्व्हर्स काढून झाला ना. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम 1 x इज इक्वल टू, x म्हणजे काय आपला x y z. ए इन्व्हर्स काय आपला, हा ए इन्व्हर्स आहे 1/6 -3 0 3 2 -2 0 7 2 -3. आणि b, what is b, 284 284. So xyz is equal to 1/6. आधी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. आधी या दोन्हीचं बघा,
-3 इंटू 2 -6, 0 इंटू 8 0 झालं आणि हे झालं +12 विच इज 6. पहिली व्हॅल्यू आहे 6. त्यानंतर 2 इंटू 2 4, -2 इंटू 8 दॅट इज -16 आणि हे आलं 0 +0 बरोबर. इथं आले -12. त्यानंतर 7 इंटू 2 14 प्लस 8 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 16 आणि हे -12 4 इंटू 3 दॅट इज 12. इथे 14 मधून 12 गेले किंवा 16 मधून 12 गेले 4 राहिले 4 आणि 14 18 म्हणजे इथं आपलं काय आहे 18. आता 6 ने डिवाइड करूया. XYZ इज इक्वल टू 6 ने डिवाइड केलं काय काय मिळेल आपल्याला 1 -2 आणि 3. Then by equality of matrices therefore x is equal to 1, y is equal to -2 and z is equal to 3. Therefore these numbers ते 3 नंबर कोणते कोणते असतील तर 1 -2 and 3. These 3 numbers are 1 -2 and 3. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. हा टॉपिक आपला इथं संपला आहे मॅट्रायसिस टॉपिक. आपण मॅट्रायसिस टॉपिकमधले स्टार्टिंगला आपण फक्त इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स बघितले. हाऊ टू ॲड रो इंटू रो, हाऊ टू सबस्ट्रॅक्ट रो इंटू रो, हाऊ टू ॲड कॉलम इंटू कॉलम, हाऊ टू मल्टिप्लाय द स्केलर मल्टिप्लिकेशन. हे सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीला पहिल्या एक्झरसाइजमध्ये बघितल्या. त्यानंतर आपण काय बघितलं बघा इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. हाऊ टू फाइंड द इनवर्स. देर आर 3 मेथड्स. पहिली बघितली आपण इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन करून इनवर्स काढणे. त्यानंतर आपण बघितलं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून इनवर्स काढणे. त्यानंतर आपण बघितलं ॲडजॉइंटनी इनवर्स काढणे. या 3 मेथड्स बघितल्या आपण. आणि त्यानंतर आपण बघितली ही म्हणजे मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये सिस्टीम जर तुम्हाला इक्वेशनची सिस्टीम दिली असेल तर त्यातल्या अननोनची व्हॅल्यू काढायची असेल, त्याचं सोल्युशन काढायचं असेल तर त्यासाठी मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे, तीही मेथड ऑफ इन्व्हर्जन असेल. अशा पद्धतीनं आपला हा टॉपिक संपला आहे. याच्यामध्ये 4 मार्क्सचे एक्झाम्पल हे थेरॉटिकल प्रॉब्लेम हे 4 मार्क्सचे, मेथड ऑफ इन्व्हर्जनचे एक्झाम्पल आहे ते 4-4 मार्क्सचे, इन्व्हर्स काढण्याचे एक्झाम्पल्स आहेत ते 3-3 मार्क्सचे एक्झाम्पल्स आहेत. हा आपला टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.